गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. माऊलींच्या मनोगतांच्या ओव्यांचा आपला अभ्यास करून झालेला आहे आणि तो अभ्यास करताना असं लक्षात आलं की माऊली स्वरूपाशिवाय काही बोलत नाहीये आणि ते स्वरूप मी आहे असा अनुभव मला आला पाहिजे, असा माऊलीचाही हट्ट आहे. पण माऊलींचा हट्ट आणि माझा हट्ट जेव्हा एक होईल तेव्हा मात्र मला माझ्या आनंदाकडे जाण्याचे विचार सुचू शकतात. यासाठी मात्र माझे जे हट्ट आहेत की जे हट्ट माऊलींच्या हट्टांशी जुळत नाहीत, तेवढे सगळे हट्ट मला दूर केले पाहिजेत आणि अभ्यासाचा हट्ट मला पुढे नेला पाहिजे, अशी एक विचारसरणी तयार केल्यानंतर शेवटी आत्ता ही जी काय 82-83व्या ओवीला आपण जेव्हा येऊ त्यावेळी श्री गुरु जे निवृत्तीनाथ आहेत त्यांनी माऊलींना विनंती केली की तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलणे बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. असं शेवटी माऊलींचं मनोगतात माऊलींनी मधल्या ओव्यांमध्ये सगळं सांगितलं समजून की या कोणत्या या कुठलीही कथा, ज्ञानेश्वरीची कथा किंवा आपण म्हणूया महाभारताची कथा, कारण कथा शब्द म्हणलं ना की माझ्या तोंडात भागवत कथाच हा शब्द येतो. तर ही काय जी काय महाभारताची कथा आहे ती उलगडून सांगितली तेव्हा श्री गुरु म्हणाले, ज्ञानदेवा थांबा, तुला इतकी विनवणी करून बोलण्याची गरज नाही, आता उशीर न लावता लवकर ग्रंथाकडे लक्ष दे. म्हणजे ओव्यांकडे आता तुम्ही लक्ष द्या की तुम्ही इतकी विनवणी करायची गरज नाहीये, कारण तुमची योग्यता मोठीच आहे माऊलींची. आणि त्यांनी म्हणलंच होतं ना मागच्या वेळी की तुम्ही काय संत आहात, समोरच्या श्रोत्यांना म्हणलं, आणि तुम्ही माझ्यावर कृपा करा. ही माऊलींची भाषा आहे, नम्रता आहे. मग आता त्यावर निवृत्तीनाथांनी सांगितलं की बाबा रे, आता तुम्ही कुठेही आता इकडं तिकडं हे करू नका, तुम्ही आता आमच्या अभ्यासाला सुरुवात करा. म्हणजे आम्हाला तुम्ही जी महाभारताची कथा आहे ती समजून सांगायला सुरुवात करा. आणि मग कथा सुरू करण्याच्या निमित्ताने पहिली ओवी आपल्या अभ्यासाला आली आहे. तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. तरी पुत्रस्नेहे मोहितू आता आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे की हा धृतराष्ट्र जो आहे तो पुत्रस्नेहाने मोहित झालेला आहे आणि कुरुक्षेत्रीची तो कथा पुसतोय, त्या संजयाला विचारतोय. पण त्या विचारण्यामध्ये त्याचा एकच हेतू आहे की कौरवांची स्थिती कशी काय आहे, ती मजबूत आहे काय, हे सांगण्याची त्याची सगळी जी विचारण्याची, संजयाला विचारण्याची कथा विचारण्याच्या निमित्ताने ही वृत्ती आहे. आणि धृतराष्ट्राला फिजिकली डोळे नाही आहेत, तो आंधळा आहे, आणि पुत्रस्नेहाने मोहित झालाय म्हणून तो विचारांमध्ये सुद्धा आंधळा आहे. वास्तविक अधिकार कोणाचा आहे त्या राज्यावर बसण्याचा, तो पांडवांचा आहे, पंडुराजाचा होता, आणि वारसा हक्काने तो पंडुपुत्रांचा आहे. पण तरीसुद्धा एवढी कृष्ण महाराजांनी केलेली शिष्टाई, विदुरांनी केलेले प्रयत्न धुळीस मिळवण्याचं काम कोणी केलेलं असेल तर ते धृतराष्ट्र आणि दुर्योधनांनी केलेलं आहे. आणि मग असं सगळं झाल्यानंतर पुत्रस्नेह हा जो आहे तो आपल्यातही असू शकतो. काय आहे ती कथा, त्या कथेच्या स्तरावर न ठेवता आपल्या घरच्या कथेशी काही जोडता येते का, हा विचार करण्याची गरज आहे. आणि असा पुत्रस्नेह मला असेल तर मग मला सुद्धा तो दूर करण्याची गरज आहे. पुत्रांचं संबंधी जी काय कर्तव्य कर्म आहेत ती सगळी उत्तम रीतीने केली पाहिजे. पण जेव्हा पुत्रस्नेह होतो तेव्हा पुत्रांमधली माझी गुंतवणूक वाढते, आणि ती गुंतवणूक मला कधी सुख देते आणि कधी दुःख देते. ज्ञानेश्वरीचा मूळ हेतू काय आहे, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ते स्वसंवेद्य तत्व प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक पदार्थांमध्ये तेवढ्याच आणि तितकंच जे सर्वत्र सदा सम असं भरलेलं आहे, तर ते तत्व पाहण्याचा तू प्रयत्न कर, हे ज्ञानदेवांचं मला सांगणं आहे. आणि त्या सांगण्याकडे मी दुर्लक्ष केव्हा करतो, जेव्हा मी पुत्रस्नेहाने मोहित होतो. या महाभारतातील कथांमध्ये काही व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्ती काही गोष्टींचं प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक व्यक्ती ही गुणदोषांनी भरलेली आहे आणि त्या व्यक्ती काही प्रतिनिधित्व करतात, स्वभावांचं प्रतिनिधित्व करतात, आणि तसे स्वभाव माझ्यात नकोत हा विचार करण्याची गरज आहे. जसं आता या ओबीच्या निमित्ताने धृतराष्ट्राचं काय म्हणूया एक चित्र समोर आलं
आणि पुत्रस्नेह हा त्याला सतत आडवा येत होता आणि प्रत्येक वेळी तो काय करत होता, दुर्योधनाला वाचवीत होता, दुर्योधनाला दुःशासनाला पाठीशी घालीत होता. आणि पाठीशी घालून त्यांनी काय केलं, तो दुर्योधनाचा अहंकार वाढवला. दुर्योधन हे अहंकाराचं प्रतीक आहे. दुर्योधनाचं एक म्हणणं आहे की मला धर्म कळतो पण त्याप्रमाणे मला वागता येत नाही. का नाही वागता येत, तो कळतो जे म्हणलं आहे ते कळणं जे आहे ते शब्दांच्या स्तरावर आहे आणि मला तसं वागता येत नाही कारण माझा तसा सत्वगुण वर नाही. माझा सत्वगुण वर नसल्यामुळे मला वागता येत नाही. माझा तमोगुण वर असल्यामुळे मी धर्माप्रमाणे वागू शकत नाही. धर्मराजाची गोष्ट बघा, तो धर्माप्रमाणे वागण्यासाठी आतुर आहे. ही अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या मला कळल्या पाहिजे. मग धर्म काय आहे माझा, आणि मग धर्म असं सांगतो की अनेक धर्मांचा विचार आहे. ज्यावेळी उपासनेचा विचार येतो त्यावेळी कोणाचंही चित्त न दुखावणं, अति हळुवारपणा चित्ता असं म्हणलंय. ते याचा अर्थ कोणाचंही मन न दुखावता मला जे काय करायचं आहे ते मी केलं पाहिजे. आणि मला काय करायचं आहे तर मला भगवंताशी ऐक्यरूपता साधायची आहे. ते श्रीगुरु सांगतात तशी ऐक्यरूपता मला साधायची असेल तर माझ्यातला दुर्योधन म्हणजे दुर्योधनाचा विचार काय आहे, तो अहंकारी स्वभाव आहे. आता विशेष अहंकाराने भरलेला जो दुर्योधन आहे तो जर माझ्या अंतःकरणात असेल तर तो मला वेळीच दूर करण्याची गरज आहे. तसा दुःशासन कशाचं प्रतीक आहे, दुःशासन लंपट आहे. हां, ही लंपटा दोन्ही बाजूनी, बोथ वेज, जेंडर वाईज त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये जी लंपटता आहे ती माझ्यात नको. कारण त्यामुळे काय होतं, माझं चित्त जे आहे ते विस्फारित होतं, व्यग्र होतं. आणि व्यग्र चित्ताने परमार्थ होण्याची व्यवस्था नाही आहे. व्यग्र चित्तामध्ये आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून हे गुणदोषांची विचार करण्याची गरज आहे. भीष्माचार्यांचाही विचार करण्याची गरज आहे. वास्तविक सत्याच्या बाजूनी म्हणजे जिथे जिथे धर्माची बाजू आहे तिथे तिथे त्यांनी भाग घ्यायला पाहिजे त्यांच्या बाजूनी. पण भीष्माचार्य काय म्हणाले, माझी जी काय निष्ठा आहे ती हस्तिनापूरच्या गादीप्रती आहे. आता गादी निर्जीव का सजीव याचा विचार करायची गरज आहे. ती गादी जर का अधर्माने वागत असेल तर त्या बाजूला मी जायचं का नाही जायचं हा विचार करण्याची गरज आहे. भीष्माचार्य त्यांच्या बाजूने लढले. अर्जुनाला समजावून सांगताना या गोष्टी पुढे येणार आहेत. अर्जुन विषाद योग आहे, त्याला विषाद का झाला, ती कारणं शोधताना मला विषाद होतात का हा विचार करायची गरज आहे. म्हणून भीष्माचार्य आगतिकता ही जी काय भाषा आहे ती आगतिकता काही वेळा माझ्या देहादी प्रपंचामध्ये सुद्धा येते माझ्यासमोर आणि मला ती आगतिक करते. पण त्यावेळी मी कसं वागलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांच्या मताला धरून वागलं पाहिजे हे मला कळून घेण्याची गरज आहे. म्हणून हे भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, नंतर शकुनी कशाचं प्रतीक आहे, कपटी विषयाचं प्रतीक आहे. तो कपटी आहे, त्यांनी कपटीपणा अंतःकरणात ठेवून पांडवांना हरवलेलं आहे. तसंच माझं अंतःकरण कसं पाहिजे, माझं अंतःकरण कपटी असून चालणार नाही. मी बोलतो एक आणि वागतो एक, ही गोष्ट कशी आहे, ही कपटी माणसाची लक्षण आहे. मी वरवर बोलतो, काय करतो, अतिशय स्तुती करतो, पण आतमध्ये मात्र मी कसा आहे, मी मोहित आहे, मी द्वेषी आहे, मी मत्सरी आहे, मग मी कपटी आहे. आता असं कपटी मन जे आहे ते आनंदाला काय म्हणूया पाहू शकत नाही. आणि त्या आनंदाचा जर विचार करायचा असेल तर इथे पुत्रस्नेहे मोहितू हा जो विचार आहे तो मला बाजूला करायची गरज आहे. आणि तो जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत काय आहे, माझ्यातला धृतराष्ट्र जाणार नाही. पुढे एक ओवी आलेली आहे ती अशी आहे, देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. की मधल्या काळामध्ये मग अनेक शंख फुंकले गेले, नंतर प्रत्येक योद्धा आला, त्यांनी सगळी ती युद्धभूमीचा विचार जो आहे तो मधल्या काळात मांडला गेला. पण आता पुढे काय झालं की पहा त्या शक्तिमान सर्वशक्तिमान प्रभूंची लीला, की देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. की त्यांना अर्जुन जो आहे, अर्जुन त्यांचा भक्त होता. आणि मग काय आहे की भक्ताच्या पाठीशी उभं राहणं हा जो भाग आहे हा त्या देवतेंचा विचार आहे. आपण जर का स्वामी समर्थांचं म्हणणं विचारात घेतलं ना तर ते काय सांगतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ ते मला माझ्या कर्तव्य कर्माची आठवण करून देतात आणि ते माझ्या पाठीशी उभे राहून मला कसं वागायचं ही पण हिंट देतात. पण इथं तसं नाही झालं. प्रभू 2 पावलं पुढे गेला, तो त्या भक्ताच्या पुढे उभा राहिला. हे लक्षात घ्यायची गरज आहे की प्रश्न कसा असतो की तो भक्त जो असतो ना तो जर विभक्त नसेल,
म्हणजे तो जर का श्रीगुरूचा अंकित असेल तर श्रीगुरू त्याच्या पाठीशी उभे राहतात, ही लक्षणं तयार होते. म्हणजे ही एक मजा अनुभवायची असेल तर आधी भक्ताकडनं दास्यत्व सिद्ध झालं पाहिजे आणि मग त्या प्रभूकडनं सख्यत्व सिद्ध होतं. म्हणून इथे सारथ्य जे काय केलं आहे भगवंतानी, ते स्वतः पुढे उभे राहिलेले आहेत आणि अर्जुनाला पाठीशी घातलेला आहे. म्हणून पायकू पाठीशी घातला, अशी पुढची ओवी आहे. पायकू म्हणजे काय? त्या अर्जुनाला पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. स्वतः ते भगवंत पुढे राहिले, तेने पांचजन्य आस्फुरीला आवळीलाची. म्हणजे त्यांनी पांचजन्य जो शंख आहे तो वाजवला. पण असं करताना ते काय झाले, ते पुढे राहिले. ते पुढे काय राहिले तर त्यांचं सख्य होतं. कोणाच्या बाजून? त्यांच्या बाजूनी सख्य होतं अर्जुनाविषयी, आणि अर्जुन मात्र त्यांचा दास होता. असं दास्यत्व मला श्रीगुरूंच्या प्रती दाखवण्याची गरज आहे. दाखवण्याची या शब्दाचा अर्थ तसं माझ्या अंतरंगातनं ते वागलं गेलं पाहिजे. आणि ते वागलं जात नाही दास्य भक्तित्व. हनुमानाने दास्यत्व सिद्ध केलेलं आहे त्यांचं रामापुढे. तसंच मला माझं दास्यत्व हे सिद्ध करावं लागेल. ज्यावेळी दास्यत्व सिद्ध होईल, मी श्रीगुरूंचा दास हा तयार होईल, त्यावेळी मला मात्र काय आहे, श्रीगुरूंच्या बाजूने माझा सख्य भक्तीने विचार केला जाईल, त्यांच्यातच माझ्यात सख्य तयार होईल. मग असं जर का सख्यत्व तयार व्हायचं असेल तर मला काय करावं लागेल? मला आधी दास्यत्व स्वीकारावं लागेल. ते अर्जुनाने स्वीकारलेलं होतं आणि स्वीकारलेलं असल्यामुळे, आणि अर्जुन कसा आहे, तू सुमन आणि शुद्धमती असा अर्जुन असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्याच्या पुढे उभे राहिले ना, ते कौरवांच्या बाजूने उभे राहिले. कथा आपल्याला माहितीच आहे की मी काही लढाई करणार नाही. दुर्योधनाने काय केलं? भगवान श्रीकृष्ण लढाई करणार नाही तर यांचा उपयोग काय, अशी भाषा आहे त्याची. आणि मग उपयोग काही नाही तर मग आपलं सैन्य मागून घ्यावं. पण अर्जुनाला नक्की माहिती होतं की यत्र यत्र योगेश्वरा, म्हणजे जिथे जिथे योगेश्वर आहे तिथे तिथे विजय नावाची गोष्ट आहे. तिथे तिथे धनुर्धर अर्जुन आहे, ही मान्यच आहे. पण आता भाषा काय आहे, तिथे तिथे विजय आहे. त्या क्षणी अर्जुनाला कळून गेलेलं होतं की विजय आपलाच आहे. आणि विजय आपला आहे, कारण त्याचं काय आहे तर भगवान श्रीकृष्ण माझ्या मागे उभे आहेत. म्हणजे याचा अर्थ ते माझे पाठीराखे आहेत. पुन्हा असंच होतं, सद्गुरूसारखा असता पाठीराखा तयाचा लेखा कोण करी. सद्गुरू जर का माझे पाठीराखे असतील तर मी काय विचार करावा? मी फक्त साधनेचा विचार करावा. आणि तोच विचार नेमका विसरलेला आहे अर्जुन. पुढच्या काही श्लोकांमधनं, ओव्यांमधनं ते आपल्या लक्षात येणार आहे. आणि भगवंतानी मग दुसऱ्या अध्यायापासून त्याची व्यवस्था लावायला सुरुवात केलेली आहे. आज हे पहिल्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे, सगळं अर्जुन उवाच आहे. भगवंत काही बोललेलेच नाहीत. भगवंत काय म्हणाले, याचं एकदा ऐकून तरी घेऊया काय म्हणणं आहे ते. म्हणून त्या अर्जुनाचं म्हणणं ऐकून घेणं चालू आहे. आणि त्या अर्जुनाच्या म्हणण्यानुसार तो रथ त्यांनी पुढे उभा केलेला आहे. तो त्या दोन काय म्हणूया, एक टोक धृतराष्ट्राच्या बाजूचं आहे, दुर्योधनाचं आहे, आणि मग एक टोक पांडवांच्या बाजूचं आहे. त्याच्या फ्रंटला जाऊन उभा केलेला आहे. आणि उभा केल्यानंतर मग काय झालं, अर्जुन तिथे गेला. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. असे आपलेच बंधुजन दोन्ही सैन्यात परस्परात भांडण करण्याकरता तयार झाले आहेत, हे अर्जुनाने बघितले. म्हणजे तो फ्रंटला गेला, तिथे सगळे दुर्योधन, द्रोणाचार्य, धृतराष्ट्राचे सगळे जे काही सैन्यवाले आहेत ते सगळे उभे पाहून त्याला असं लक्षात आलं की हे सगळे आपलेच आहेत. आणि आपलेच लोक काय झालेले आहेत, आपल्या पुढे युद्धासाठी आपल्या विरुद्धच उभे राहिलेले आहेत, हे त्याच्या लक्षात आलं. हे त्याला पूर्वी माहीत नव्हतं काय? पूर्वी माहिती होतं ना, 5 गावं मागून झालेली होती, ती दिली नव्हती त्यांनी. मग युद्धाची घोषणा झाली आणि मग युद्धाचा प्रसंग आता तयार झालेला आहे. पण कसं असतं, जोवर प्रसंग येत नाही तोवर काय असतात, ती बोलणीच असतात अलीकडची. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग आपल्यावर उभा राहतो तेव्हा मात्र काय असतं की हा आपला आहे, आता या आपल्याबरोबरच भांडायचं कसं. भांडायचं कसं तर आपल्याला कोणी शिकवलं भांडायला? आपले गोंदवलेकर महाराजांनी भांडायला शिकवलंय. ते काय म्हणाले, आपलीच जमीन हडपतोय हा आपला धाकटा भाऊ. ते त्यावेळी त्यांनी काय म्हणलं की त्याच्यावर केस केली पाहिजे. आणि त्यांनी कोर्टात केस केली रितसर. आणि केस करून काय झाले, त्या भावाला काय म्हणाले की ये आता आपण जेवण जेवूया आता एकत्र. केस ते तिकडे तुझा वकील माझा वकील लढेल, न्यायमूर्ती काय निर्णय द्यायचा तो देईन. पण तो भाऊ आला नाही, कारण भावाच्या डोक्यात काय होतं, धृतराष्ट्र होता, दुःशासन होते, आणि त्याचं काही जमलं नाही. मग तो काय म्हणाला, तुम्ही माझ्या विरुद्ध केस लावता आणि परत जेवायलाही बोलवता, हे काही जमणं शक्य नाही. तुम्ही माझे काय आहात, वादी आहात. आता हाच प्रॉब्लेम इथं झालेला आहे
की हे समोर सगळे जे काय वादी आहेत त्या अर्जुनाला काय वाटले, हे सगळे आपलेच सहकारी पूर्वी लहानपणी खेळलेले तेच सगळे माझ्या पुढे येऊन युद्धाला उभे राहिलेले आहेत, यांच्याबरोबर युद्ध कसं करायचं. आणि मग पुढच्या ओवीमध्ये तिथं म्हणतोय अर्जुन, तेथ मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली, तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. तेथ मनी गजबज झाली म्हणजे मनात एकदम गडबड झाली. गजबज शब्दाचा अर्थ काय, गडबड झाली. आणि आपैसी कृपा आली की अधर्मानी वागणारे सगळे समोर असताना त्यांच्याविषयी कृपा निर्माण झाली. आता ही जी अधर्मानी जे जे काय वागतात त्यांच्याविषयी कृपा निर्माण होणं हा दोष आहे. आपल्याला समर्थांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिताना काय सांगितलं की देशद्रोही कुत्ते तितुके ठार मारावेत, असं स्पष्ट लिहिलंय की जे जे काय देशद्रोही आहेत ते कुत्ते आहेत, म्हणजे कुत्र्याची उपमा दिलेली आहे आणि त्यांना ठार केलं पाहिजे. आणि अर्जुनाला नेमकी काय झालेली आहे की समोर सगळे जे काय युद्धाला जमलेले आहेत ते सगळे अर्जुनाला मारायला टपलेले आहेत, हे अर्जुनाला लक्षात आलं नाही. आणि त्यांच्याविषयी काय झाली, कृपा आली आणि तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती, की अर्जुन वीर असताना सुद्धा तो काय झाला, सद्गदित झाला. आणि सद्गदित झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणातली वीरवृत्ती निघूनच गेली. आणि अशी ही वीरवृत्ती निघून गेली. याला कारण काय आहे, तर याला कारण आहे की ती जी करुणा उत्पन्न झालेली आहे ती अकारण करुणा आहे. अकारण करुणा काहीही उपयोगाची नसते. आपल्याला अनेक उदाहरणं आहे भारताच्या इतिहासामध्ये की अकारण कृपेने आपल्या लोकांचा घातच केलेला आहे. पृथ्वीराजाचा घात कसा झालेला आहे, तो अकारण कृपा आहे. ती महम्मद घोरीसारखा माणूस सापडलेला असताना त्याच्यावर अकारण दया दाखवली आणि जेव्हा तो तावडीत सापडला तेव्हा त्यांनी संपवलं त्याला. ही अकारण कृपा जी असते ना ती आपल्याला खड्ड्यात घालते, थोडक्यात जर विचार करायचा असेल तर. म्हणून व्यावहारिक सत्तेचा विचार सुद्धा करताना आपल्याला अकारण कृपा असू नये, आपल्याला अकारण करुणा आपल्या अंतःकरणात निर्माण होऊच नये. आपल्याला जे काय विचार करायचा आहे, भले तो पारमार्थिक विचारातला असो, भले तो व्यावहारिक सत्तेतल्या विचारातला असो, तिथे मात्र करुणा ही अननेसेसरी असलेली नको, ती विचारपूर्वक असली पाहिजे. अननेसेसरी जेव्हा करुणा उत्पन्न होते तेव्हा माणूस कुठे जातो, त्याचं अधःपतन तयार होतं. आणि असं अधःपतन हे मान्य नाहीये. ते जेव्हा पुढे येतं तेव्हा काय होतं, आपला हा पूर्वीचा अर्जुन जो आहे तो तयार होतो. आपल्याला अर्जुनासारखं व्हायचंय, पण कुठल्या 18व्या अध्यायातल्या अर्जुनासारखं. त्यांनी काय म्हणलं, त्यांनी भगवंताला असं म्हणलं अर्जुनानी की मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेन. ही भाषा आहे त्याच्या बाजूची आणि दिस इज व्हेरी गुड. माझ्या अंतःकरणात सुद्धा अशी भाषा आली पाहिजे श्री गुरूंप्रती की तुम्ही सांगता तसं मी वागेन. हे 18व्या अध्यायात अर्जुनाला उमगलेलं आहे. आणि मग श्री गुरु त्यावेळी काय म्हणतात किंवा भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, कारण दुसऱ्या अध्यायापासून भगवान श्रीकृष्णांचा रोल बदललेला आहे, तो श्रीगुरूचा रोल आहे. आणि त्या रोलमध्ये ते म्हणतात तुला पटलं असेल तर तू तसं कर. तेही काही त्याला म्हणत नाही तू असं करण्याची सक्ती आहे तुझ्यावर. कधीच आपल्याला श्रीगुरू असं म्हणत नाहीत की तुम्ही हे साधन केलं पाहिजे, तुम्ही हे साधन असं कराल, तुम्ही जर का निष्काम कर्म उपासना कराल तर चित्त शुद्ध आणि शांत होईल. कारण त्यांनी तसं ते केलेलं आहे म्हणून ते आपल्याला सांगू शकतात. हाच त्यातला विचार घेण्याची गरज आहे, अकारण करुणा उत्पन्न होण्याचं कारण नाही. मग असं का झालं, तर मग त्यांनी पुढे ओवीत सांगितलं, तयापरी पार्थू अतिस्नेहे मोहितू मग सखेद असे बोलितू श्री अच्युतेशी. की तयापरी पार्थू अतिस्नेहे मोहितू, अतिस्नेह उत्पन्न झाला. जसा धृतराष्ट्राला आपल्या पोरांसंबंधी होता तसाच या पार्थाला म्हणजे अर्जुनाला अतिस्नेह निर्माण झाला. आणि निर्माण झाल्यानंतर त्याला खेद झाला, मनामध्ये काय झालं, दुःख झालं की माझे समोर आलेले आहेत. हे पटवणं झालंय अर्जुनाचं कोणाला, भगवंताला. कारण भगवंतानी रथ आणून ठेवलाय ना युद्धासाठी. मग ते पटवणं झालंय भगवंताला की आता मी काय करू, मी दुःखी झालोय की माझेच सगळे बंधू माझ्यासमोर आलेले आहेत, यांना मी कसं मारू. एकूण काय झालं, माझ्यातील वीरवृत्तीचा काय झालेला आहे, लोभ झालेला आहे असं अर्जुन म्हणतो. आता तुम्हीच सांगा काय करायचं. आता तुम्हाला मी समजावून सांगतोय, हे सगळी अच्युतेशी समजून सांगतोय. मग दुःखी होऊन तो काय झाला, भगवान श्रीकृष्णांशी बोलायला लागला. आणि मग त्या करुणेचं रूपांतर कशामध्ये झालं, देखे देह कापत तोंड असे कोरडे होत
विकळता उपजत गात्रांसीही देखे देह कापत. मग त्या अर्जुनाचा देह काय झाला, कापायला लागला, म्हणजे कंपन पावायला लागला आणि तोंड त्याचं कोरडं पडतंय असं त्याला लक्षात आलं आणि सर्व अवयवांना शैथिल्य आले. याचा अर्थ मी युद्ध करणार नाही. वास्तविक त्याचं कर्म काय होतं, मुख्य कर्म काय होतं, प्रत्येकाचं नियत कर्म असतं आणि ते त्याला करावंच लागतं. अर्जुन काय होता, क्षात्रधर्मी होता आणि क्षात्रधर्मी असेल तर त्यांनी हे युद्ध कोणत्याही परिस्थितीत केलं पाहिजे. आणि ते जर त्यांनी युद्ध केलं नाही तर त्यांनी त्याच्या धर्माचा काय केलेला आहे, लोप केलेला आहे. त्यांनी जो धर्म त्याला पाळायला पाहिजे त्याच्याशी लोप केलेला आहे, हे आपल्या लक्षात येतं. तसंच आपलं आहे. आपल्याला जे काय कर्तव्य कर्मांचा जो विचार आहे तो आपल्याला करावाच लागणार आहे. तो जर न करता मी जर कर्तव्य कर्म टाळीत बसून मी जर का पळून जाण्याचा विचार करत असेल, त्याच्यापासून दूर जाण्याचा विचार करत असेल तर तो चुकीचा आहे. आणि कर्तव्य कर्म टाळून जर मी दुसरं काही करण्याचा प्रयत्न करीत असेल तर काय आहे, मी माझ्या धर्माशी इमानदार नाही. ही आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये ही वृत्ती कळली पाहिजे. या अर्जुनाच्या निमित्ताने अर्जुनाचं जे झालं ते सोडून द्या, पण असं काही माझ्या अंतःकरणात चुकीच्या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या असतील तर त्या मला वेळीच दूर करण्याची गरज आहे. अदरवाईज काय होऊन जाईल, पहिल्या युद्धातला अर्जुन होईल मी. पहिल्या युद्धातला अर्जुन कसा आहे, तो शोकग्रस्त आहे. अर्जुन विषाद योग त्याचं नावच आहे. त्याला विषाद झालेला आहे, तो शोकग्रस्त झालेला आहे. का झालेला आहे तर मी आणि माझे. ज्ञानदेवांची ओवी काय आहे, मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. आणि इथे मात्र काय झालेलं आहे, अर्जुन महाराज अडकून गेलेले आहेत मी आणि माझेपणामध्ये. माझी लोक, माझे नातेवाईक, माझे हे. आणि असंच आपण काहीतरी कुठेतरी व्यावहारिक सत्तेमध्ये माझे भाऊ, माझी मुलं, माझी पत्नी आणि त्यांचे असले सगळे जे काय नातेवाईक आहेत त्यांच्याविषयी मी अननेसेसरी कर्तव्यामध्ये माझं जीवन घालवतो आणि मग मी माझ्या मुख्य आनंदापासून दूर राहतो. त्यांच्याविषयी असलेली जी कर्तव्य आहेत ती चोख केली पाहिजे. पण पुन्हा काय आहे, प्रत्येक गोष्टीचं एक मूल्य आहे आणि मर्यादा आहे. त्या मूल्य आणि मर्यादेमध्ये तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे. आणि ते जर का जगलं नाही तर मला विषाद नावाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अर्जुनाला काय झालं, या करुणेचं रूपांतर कशामध्ये झालं, त्याचा देह कापायला लागला, तोंड कोरडं पडलं आणि सर्व अवयवांना शैथिल्य आलं. याचा अर्थ काय, ते पार धनुष्यबाण हातातनं गळून जाईपर्यंत त्याचा तो विचार पुढे येणार आहे असं आहे. आणि मग असं का झालं तर याचा अर्थच त्याच्या अंतःकरणामध्ये निष्कारण ती करुणा उत्पन्न झाली आहे. मग अशी करुणा कोणाच्या ठिकाणी झाली तर अर्जुनाच्या ठिकाणी. तो अर्जुन कसा होता हा पुढच्या ओवीतला विचार आहे. जेणे संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठाव फोडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. एका क्षणात, म्हणजे त्यांनी काय पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी खुद्द त्या शिवाशी त्यांनी संग्राम केला आणि ते पाशुपतास्त्र शिवाच्याकडनं त्यांनी घेतलं ज्या वीरवृत्तीने, त्या अर्जुनाची वीरवृत्ती एका क्षणात गळून पडली. आणि ती गळून पडल्यामुळे काय झाला, क्षणात अर्जुन एका मोहाने ग्रासित झाला. असा हा जो मोह आहे तो माझ्या अंतःकरणात अनेक प्रकारचे मोह असतात. ते मला सतत काय करत असतात, ते ग्लॅमरस असतात आणि ते ग्लॅमरस असल्यामुळे ते मला सतत अडकवायला बघत असतात. खूप खूप मोह आहेत. माझ्या कर्तव्यासंबंधीचे मोह आहेत, ते मला समजून घ्यायची गरज आहे. पुन्हा मला माझ्या देहाविषयी मोह आहे, देह सत्य वाटतो मला, तोही मोह आहे. मला माझ्या बुद्धीविषयी मोह आहे. माझी बुद्धी अतिशय छान आहे, माझी बुद्धी अतिशय काय म्हणूया, नाहीच काही कळत तिला. असे अनेक मोह माझ्या अंतःकरणामध्ये तयार होतात. पण ते सगळे मोह मी जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत काय आहे, माझा पहिल्या अध्यायातला अर्जुन आहे, त्यातून मला सुटका करून घ्यायची असेल तर भगवान श्रीकृष्णांना शरण जावं लागेल. कारण दुसऱ्या अध्यायापासून अर्जुन शरण गेलेले आहेत. म्हणून पुढे असं म्हणलेत या ओळीमध्ये माऊली, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. तेथे तो प्राणास मुकेल पण कमळाची कोमळ कळी चिरून बाहेर पडावे असे जाणत नाही. याप्रमाणे स्नेह कोवळेपणाने सर्वात कठीण आहे. म्हणजे आता वास्तविक तो भ्रमर जो गेलेला आहे त्या कमळामध्ये मध गोळा करायला गेलेला, आपली पहिली ओवी पहा, त्याच्या विरुद्ध ही ओवी आहे. पण रेफरन्सेस बदललेले आहेत की पूर्वी कसं आहे, अति हळुवारपणा चित्ता
आल्याशिवाय आनंदाची एकरूपता मिळणार नाही. तर त्याला उदाहरण ज्ञानदेवांनी दिलं की तो जो भ्रमर आहे तो त्या पाकळ्यांना कळू देत नाही, तो त्या परागकणांना कळून देत नाही, आणि तो काय करून घेतो, तो मध काढून घेतो. इतकं हळूवार मी असलं पाहिजे. आणि इथं मात्र असं म्हणतायत की हाच भ्रमर काय झालेला आहे, तो त्या कमळाच्या पाकळ्यांमध्ये आतमध्ये गुंतून गेलेला आहे. वास्तविक त्याच्या अंगात ताकद नाहीये. काय ताकद आहे, त्यांनी जर ठरवलं तर त्या पाकळ्या बाजूला करून तो सहज बाहेर पडू शकेल, पण नाही ना. तो काय झालेला आहे, अतिस्नेहे मोहितू. मग तो मोहित झालेला आहे परागकण गोळा करण्यामध्ये, आणि त्या मोहाच्या नादामध्ये त्यांनी त्याचा जीव गमावून बसलेला आहे. हा मोह असा इथपर्यंत नेतो आपल्याला की त्या मोहाच्या निमित्ताने आपण आपली इतकी अधोगती करून घेतो की आपल्यातलं जे काय गुण आहेत ते सुद्धा लुप्त होतात. इथपर्यंत आपण होतो. हरिपाठात म्हणलंय ना, काय म्हणलं आहे की भ्रमर होऊनी गुंतले सुमन कळिके, असं म्हणलंय. वास्तविक भ्रमर काय आहे, तो बाजूला पडू शकतो, पण भ्रमर होऊनी गुंतले सुमन कळिके, म्हणजे त्या कळिकेमध्ये जसा भ्रमर अडकतो तसा मी या मोहामध्ये अडकतो. आणि तो मोह मला काही देहाचा मोह, माझ्या मुलांचा मोह, पुत्रांचा मोह, हा मला काही माझा अभ्यास करू देत नाही, अशी एक भाषा तयार होते. म्हणून हा स्नेह कवळेपणाने सर्वात कठीण आहे, आणि तो स्नेह आपल्याला बाजूला करावा लागतो वेळ आली तर. पुत्रस्नेह बाजूला करून त्याला जर का समजा लांब ठिकाणी जायची वेळ आली तर पुत्रस्नेह आडवा येतो. काय तुला मिळणार अमेरिकेत जाऊन, तू इथंच नोकरी कर, आणि त्यातले त्यात तर पुण्यातच कर. म्हणजे काय आहे, हा पुत्रस्नेह आहे. अरे त्याची भरारी जर का जायची तयारी असेल तर त्याला जाऊ दिला पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की आपलं काय आहे, आणि त्याप्रमाणे करावं. पूर्वीच्या वेळी होतं की आई वडील पोरांना आपले जवळ ठेवून देत होते, कुठे नोकरीला कर. माझ्या वडिलांनी तसंच केलं. काय केलं, मला याच्यात नोकरी मिळाली होती देहू रोड ॲम्युनेशन डेपोला. त्यावेळी ते म्हणाले, मी एअरफोर्समध्ये खूप बदल्या खाल्ल्यात, तू आपला एकाच टेबलावर राहा सुखाने CWPRS मध्ये. ते भाग वेगळे. आत्ताची जी पिढी आहे ती वेगळं काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असलेली आहे, तर तिलाही तसा वाव दिला पाहिजे. पण हा मोह, आता पुत्राचा मोह, तसेच आपले मोह असतात अनेक अनेक. ते आपल्याला जेथे त्यांनी कळून घ्यावेत, आणि ते कळून काय व्हावं, त्या स्नेहातनं, त्या नको असलेल्या मोहातनं आपण बाजूला व्हावं. मग पुढची ओवी असं सांगते, अवधारी मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा. मग त्याचा तोटा काय झाला की संग्राम करायचा असतो याविषयी त्याचं जे काय विचार होते तो ते विसरून गेला. म्हणजे त्याच्या क्षात्र तेजाचं, त्याच्या वीरवृत्तीचा जो विचार आहे तो पूर्णपणे त्यांनी बाजूला टाकला, आणि तो काय झाला, विषादास प्राप्त झाला. त्याला काही सुचेनासं झालं. हा मोह, द्वेष, मोह, मत्सर, हे जे काय 3 दोष आहेत, हे 3 दोष मला माझ्या हिताचा विचार कधीही करून देत नाहीत. म्हणून आपल्याला या 3 दोषातनं जेवढ्या लवकर बाजूला होता येईल तेवढ्या लवकर बाजूला होण्याची गरज आहे. कारण याचा संबंध हा कर्माशी आहे. अर्जुनाच्या कर्माशी संबंध आहे, आपल्या कर्माशी संबंध आहे. कर्म निष्काम करा असं का सांगतात आपल्याला, कारण त्या कर्मातनं माझी जी अंतःकरण वृत्ती अडकलेली आहे, मी रूपाने, ती बाजूला झाली तर मी आनंदाकडे जाण्याचा विचार करू शकतो. जर मी कर्म केलं आहे म्हणून मला त्याचा सगळा भोग मलाच मिळाला पाहिजे असा जर अंतःकरणात विचार असेल तर माझी वृत्ती जी आहे ती केवळ माझ्या भोवती तयार होते, आणि ती माझ्या भोवती तयार होऊन केवळ माझाच स्वतःचा विचार करते, ती दुसऱ्यांचा विचारच करणं सोडून देते. अशीच वृत्ती जर आपल्या अंतःकरणात असेल तर ती निष्कारण बाष्कळ चर्चा करत बसते. आता पूर आलेला आहे सांगलीला आणि कोल्हापूरला, आणि ती वृत्ती जी आहे ना अशी मी करणारी, ती वृत्ती केवळ फक्त त्या पुराची चर्चा करते, पण त्या पुराग्रस्त लोकांना मदत द्यावी अशी चर्चाच करत नाही. याचं कारणच आहे की माझ्या भोवती ती वृत्ती गुंतलेली आहे, आणि ती बुद्धिवृत्ती आहे ती मोहित बुद्धिवृत्ती आहे. अर्जुनाचं संवाद तसंच झालेलं होतं की त्याची बुद्धिवृत्ती ही त्या लोकांमध्ये, म्हणजे त्या सगळे सोयऱ्यांमध्ये ती काय म्हणूया लडबडून गेलेली होती, आणि ती लडबडून गेलेली असल्यामुळे तिथे त्याच्या अंतःकरणामध्ये
अभिमान जो आहोत आपण, मी क्षत्रिय आहेत, मला काही जीवन मला मिळालेलं आहे, ते जीवन सफल करण्यासाठी मला काही केलं पाहिजे, हे सगळे विचार त्याचे बाजूला पडलेले आहेत. तसेच माझे विचार काहीसे बाजूला पडण्याची व्यवस्था असते, पण असे मोहित विचार मला माझ्या अंतःकरणातनं दूर करण्याची गरज आहे. कारण त्याच्या पुढे ओवी माऊली म्हणते, कैसी नेणो सदयता उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसीजे येथ. अर्जुना हा क्षत्रिय शूर धर्मज्ञ असूनही त्यावेळी त्याचे चित्त कसे सदय झाले असे काही कळत नाही. मग तो अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्णा आता मला येथे राहू नये असे वाटते. म्हणजे आता काय झालं, पुढे नेलेला रथ आता काय कर, बॅक टू पॅव्हेलियन, आपला मागं घे. म्हणजे हा जो विचार आहे हा स्वधर्माविषयीचा विसर आहे. आणि असा स्वधर्माविषयीचा विसर आपलं कर्तव्य आपल्याला विसरायला लावतो. ही नको असलेली करुणा आहे, ही नको असलेली सहृदयता आहे. ही अशी सदहृदयता अजिबात उपयोगाची नाही. उपयोगी पडावं, वादच नाहीये, पण उपयोगी पडताना मात्र तारतम्य ठेवावं. अगदी तारतम्य जर का विसरून आपण उपयोगी पडायला गेलो तर आपलं जीवन चालण्याचं कठीण होऊन बसतं. म्हणून इथे हा जो अतिस्नेह किंवा अति काही असतात, अति यांनी म्हणलंय ज्ञानेश्वर माऊलींनी की अति आदरू प्रपंचासी, अति आदरू देहाविषयी. असा अति आदर जो आहे प्रपंचाचा, देहादी, तो मला काय करतो, तो माझा घात करतो. म्हणून आपल्याला व्यवहार काय आहे, व्यावहारिक सत्तेतच करावा लागतो. त्याच्यात म्हणलंच आहे, जोडोन या धन उत्तम व्यवहार आहे असं म्हणलंय. आणि त्याचा संबंध आहे कर्माशी, की जे काय मला धन मिळवायचं आहे ते जर का मला उत्तम प्रकारे मिळवता आलं पाहिजे, आणि ते उत्तम प्रकारे मिळवलेलं नसेल तर त्याची बोचणी ही माझ्या अंतःकरणात राहणार आहे. त्याचा संबंध कर्माशी आहे. मग असा जर संबंध कर्माशी असेल तर प्रत्येक गोष्ट ही मला कशी केली पाहिजे, मी नोकरी करत असेल तर माझी नोकरी, मी जे काय काम आहेत 8 तास ते काम केलं पाहिजे. काम केल्यानंतर जर काम तिथे काही नसेल तर मग तुला आवडेल ते काम तू कर, पण ते सुद्धा चुकीचं करता कामा नयेच. कारण का, तू जर का चुकीचं काम केलं तर तुला पुन्हा काय आहे, नको असलेल्या विचारांचा भरणा अंतःकरणात होणार आहे. तो विचार तुला मोहित करेल. अशी मला जर का श्री गुरूंची आज्ञा असेल तर मला माझं कर्म हे माझ्या आनंदाकडे जाण्याची साजेसं करण्याची गरज आहे. असंच या अर्जुनाचं झालं. आणि मग स्वधर्माविषयी विसरला, मग तो काय झाला, मोहित झाला. पुढे ओवी असं सांगते, या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे. मग असं जे काय तंत्र आहे त्या ह्याच्यामध्ये काही ओव्या गेल्यानंतर पार्थाने असं भगवंतालाच प्रतिप्रश्न केला की यांचा वध करावा या समोरच्यांचा, मग जे भोग आहेत ते भोगावेत, ते जळवता आघवे पार्थू म्हणे. असले भोग मला नकोत, ते मारून जर मला माझं राज्य मिळणार असेल तर अशा मी माझ्या स्वजनांना मारून मी काही ते राज्य घेण्याचा प्रयत्न करणार नाही. याचा अर्थ काय झाला, त्या मोहिताचा परिणाम असा झाला की त्याला युद्ध करण्याची जी काय इच्छा आहे ती पूर्णपणे त्याच्या अंतःकरणातनं निघून गेली. आणि ती निघून गेल्यामुळे आता काय झालं, अधर्मातून जे पुढे आलेली जी लोक होती ती सगळी लोक बाजूला काय झाली, त्याच्या अंतःकरणातनं पडली. कारण या अर्जुनाला त्यांच्याविषयी अननेसेसरी कळवळा प्राप्त झाला. वास्तविक अर्जुनाला किंवा भीमाला काय झालेलं होतं, ते धर्माच्या बाजूनी होते. 5 गावं मागितली होती केवळ, पण तीही द्यायला तयार नव्हते. तेव्हा हा विचार सांगायचा सुरू झाला. भगवंतानी अर्जुनाला का गीता सांगितली, कारण तो युद्धात मागे पळून जायचा विचार करत होता म्हणून. भीमाला नाही सांगितली, कारण भीम तयारच होता. कारण त्याच्या मनात अनेक विचार तयारच होते पूर्वीचे, ते सगळे त्याला हिशोब चुकते करायचे होते. हिशोब चुकते करायचे असल्यामुळं भीमाला काही भगवद्गीता सांगायची गरज पडली नाही, कारण तो युद्धासाठी आतुरच होता. हे पळून चालले होते अर्जुन महाराज, म्हणून त्यांना युद्धाला तयार करण्याची भाषा झाली. आणि आपल्याला त्या निमित्ताने भगवद्गीता, आपल्याला आनंदाकडे जाण्याचा विचार आपल्या पुढे मिळाला. म्हणून इथे यांना वधावं आणि वध करावा आणि राज्याचा भोग घ्यावा हे काही मला पटत नाही. आता काय झालेलं आहे, अर्जुनाचं आता भगवंताला पटवणं चालू झालेलं आहे. कारण त्याला माहिती आहे की भगवंताला जर पटवलं तर रथ मागे जाण्याची व्यवस्था आहे.
आणि भगवंतानी जर का इन्सिस्ट केलं तुला युद्धच करायला पाहिजे, तर युद्ध करण्याशिवाय पर्याय नाहीये. पुढची ओवी आपल्याला सांगते अशी, जरी आजी येथ ऐसे कीजे, तरी कवण्याच्या मनी उरीजे, सांगे मुखी केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आज आम्ही तेथे असे अनुचित केले, तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर राहील. अर्जुन सांगतोय भगवंताला, मी जर माझ्या या भावांना मारलं तर कोणाला माझ्याविषयी आदर राहील, हा त्यातला भाग. आणि कृष्णा, आम्ही हे पाप केल्यावर तुझे सुख तरी कसे पाहावे, तू तरी कसा आम्हाला माफ करशील. भगवंताला शिकवायला सुरुवात केली की तूच सांगतोय ना की काय आहे, लोकांचा अननेसेसरी वध करू नये. तुला पापाचा कंटाळा असल्यामुळे तू पाप्याला मुख दाखवणे शक्य नाही. मी पापी ठरेन. मुख्य काय मुद्दा तयार झाला, अर्जुन म्हणाला मी यांचा वध करेन, मी पापी ठरेन, आणि मी पापी ठरलो तर मी तुलाही अंतरेल. तू माझं तोंड कसं पाहशील. भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय, आणि असं जे काय म्हणणं आहे हे सगळं माझ्या हातनं अनुचित कर्म घडेल. मी जर युद्ध केलं तर अनुचित कर्म घडेल आणि मग मी त्यांना मारेल. म्हणजे अर्जुनाला आणखीन एक विचार अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये झाला होता, चुकीचा. असं म्हणूया की मी मारणारा आहे आणि हे सगळे मरणारे आहेत. हा काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. भगवंत म्हणला तू मारणाराही नाहीस आणि ते मरणारेही नाहीस, कारण आत्मरूपाने ते कधी मरणारेही नाहीत आणि ते कधी जिवंत आहेत. असं जे काय म्हणणं तुझं आहे, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. देह येतो, काही काळ टिकतो, कालांतराने जातो. तू मारतो आहेस असं काही समजून घेऊची गरज नाहीये, कारण मी त्यांना आधीच मारलेलं आहे. तुला फक्त काय व्हायचंय, आता निमित्त मात्र व्हायचंय. तू तुझं काम कर, मी माझं काम करतोय की नाही. भगवंत म्हणाले, सारथ्य तू मला दिलं, सारथ्य दिल्यावर मग काय झालं, मी सारथी झालो तुझा. आता सारथी झालो तो मी, तू म्हणलास ना रथ मध्ये नेऊन ठेव, मी आणून ठेवला. आता तू पुढचं काम कर सुरू तुझं. तू तुझं जे काय कर्म आहे, तू तुझं नियत कर्म आहे ते तू कर. मग तसंच मला आज्ञा आहे की तुझं जे काय नियत कर्म आहे तू ते कर. ही भगवंताची आज्ञा आहे. पुढे येणार आहे, पण इथे नुसताच त्याचा विषाद सांगून काय उपयोग आहे. विषाद सुद्धा तिथल्या तिथेच खोडाला पाहिजे, नाहीतर तो विषादच माझ्या डोक्यात बसायचा. तो विषाद नको आहे माझ्या डोक्यात बसायला. मी तिथून बाहेर पडलं पाहिजे. तू तुझं कर्म कर. आणि ही जी काय तुझी चुकीची भूमिका आहे की तुला पाप लागेल, मला पाप लागेल अर्जुना, तर ते काही तसं नाही. पाप केव्हा लागतं, जर आपण निष्पाप लोकांची हत्या केली तर पाप लागतं. पापी लोकांची हत्या केली तर पाप लागत नाही. माझ्या हातून कितीतरी मेलेले तू पाहिलेले नाहीस काय. अर्जुनाने पाहिलेले नव्हते काय भगवान श्रीकृष्णाच्या हातून. शिशुपाल वगैरे जे काय आणखीन त्यांनी पहिल्यापासून छोटेपणापासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे, जरासंधापासूनच सुरुवात केलेली आहे. म्हणजे सगळे राक्षस मारले. मग त्यावेळी काय भगवंताला हा विचार आला नाही काय, कारण का ते पापीच होते समोरचे. आणि पापी लोकांचं मारणं जे आहे ते ती हत्या नसून तो त्यांचा वध असतो. म्हणून जरासंधाचा वध आहे हे लक्षात ठेवायचं. रावणाचा वध आहे, हत्या नाही. हा त्यातला विचार जर मला कळला नाही तर माझ्यातला काय आहे, विषाद जो आहे तो जागा होण्याची व्यवस्था आहे. मग असा विषाद काही मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाणार नाही. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ भोवती परी दिसत असे. म्हणून आता अर्जुनाचं म्हणणं आहे, म्हणून हे अनुचित कर्म मी करणार नाही. म्हणजे जे उचित कर्म होतं ते मोहामध्ये अनुचित वाटायला लागतं. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आपल्याला मोहामध्ये काय होऊन जातं, आपल्याला जे करायला पाहिजे ते कधीही सुचण्याची व्यवस्था या मोहामध्ये नाहीये. म्हणून अनुचित कर्म हे उचित वाटायला लागणं हे काय आहे, या मोहाचा विचार आहे. मोहित माणूस द्वेष करायला मागं पुढं पाहत नाही. मोहित माणूस एखादी नको असलेली कृती करायला मागे पाहत नाही. ती कृती शरीराच्या स्तरावर असू दे, नाहीतर ती कृती बोलण्याच्या स्तरावर असू दे. एखादी गोष्ट गरज नसतानाही तो त्याचं मन दुखावतो. एखादी गोष्ट गरज नसतानाही तो त्याला मारतो. असं का घडतं, कारण का तो मोहित आहे. कशाच्या निमित्ताने मोहित झालाय, गुणांनी मोहित झाला, तमोगुणांनी मोहित झाला. म्हणून त्यांनी काय केलं, सिग्नल तोडला. लक्षातच ठेवायची गरज आहे. सिग्नल हा तोडला कसाच जातो हे विचार करायची गरज आहे. त्याचं कारण आहे लाल सिग्नल आहे, लाल सिग्नल आहे, जाऊ नका अशी आपल्याला आज्ञा आहे. हिरव्या सिग्नलला जा. लाल सिग्नल तोडला का तोडला, मी मोहित आहे म्हणूनच तुटलाय.
अनुचित कर्म का घडलं माझ्या हातनं? कारण मी मोहित आहे. म्हणजे अनेक गोष्टी असतात की त्या ज्या गोष्टी आहेत ज्या करू नाहीत त्या मी करतो. आपल्याला ज्ञानदेवांनी आज्ञा दिलेली आहे, काय करू नको आणि काय कर. विधींचं पालन कर, निषिद्ध वर्तन करू नको. आणि निषिद्ध वर्तनाचीच व्याख्या अशी केली आहे की जे मला करता येणं शक्य आहे पण ते करू नये. आज कदाचित वेदांत येणार नाही, पण आज उपासनेचा विचार नक्की असेल की जे करू नाही ते मी करतो. देवाजवळ मागणं मागू नको, ते मी करतो. सिग्नल तोडू नको, मी तोडतो. आता ह्या कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि माझं अंतःकरण काय करीत असतात? हेलावत असतात. मी सिग्नल तोडला की माझ्या अंतःकरणात पुढे पोलीस येईल का ही भीती असते. हे लक्षातच ठेवायची गरज आहे. मग तू तोडू नको ना, सोपं काम आहे. हिरव्या सिग्नलला निघून जा, तुझ्या अंतःकरणात निषिद्ध विचार येण्याची गरजच नाहीये. मग तो येतो म्हणूनच हे होतं. मी कधीतरी चुकीची गोष्ट करतो, काय करतो? इकडचं तिकडं करतो. आता निंदा हा काय झालेला आहे? दोष मानलेला आहे ना. मग निंदा जर दोष मानलेला असेल तर मी ती करतो आणि मग काय होऊन जातं? माझं अंतःकरण मला खात बसतं. कितीतरी वेळ खात बसतं की ती समोर व्यक्ती आली आणि मग तिच्यासमोर मी उभा राहिलो आणि मग ती माझ्यासमोर बोलली, तिने काही दाखवलं नाही, त्या अर्थी मग तिला काही कळलेलं नसावं. हे लक्षात घ्या. म्हणजे हे माझं जे काय अंतःकरण आहे की जे मी काय करत बसतो, उगाचच मी माझं अंतःकरण दूषित करून घेतो आणि माझं काय म्हणूया आनंदाकडे जाणं मी बाजूला करतो. हे अनुचित कर्म आहेत. ही अनुचित कर्म काय करतात? ही द्वेष मोह मत्सर मला उचित कर्म करू देत नाहीत. मग ही अनुचित कर्म जी आहेत त्याचं कारणच आहे की हा जो विषाद आहे, हा जो मोह आहे, हा अनुचित कर्म करायला भाग पाडतो. मग अनुचित वागणाऱ्यांना आपल्याला काय आहे कळलं पाहिजे. अनुचित वागणाऱ्यांबद्दलचं आपलं वागणं काय असावं हा विचार आहे ना. शेवटी अभ्यास करणाऱ्याचा जो विचार असतो तो अनुचित आणि उचित अशा शब्दांमध्ये आहे. मग अनुचित वागणारा जर का माझा स्वजनच असेल तर त्या बाबतीतही शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा की जर का आपली लोक असतील तर शिवाजी महाराजांनी त्यांना माफ केलेलं आहे. मग तसंच आपण क्षमाशील असलं पाहिजे की नाही? मग क्षमाशीलता आली कुठून? मला क्षमाशीलता ही मला उचित विचारातनं मिळते, उचित भक्ती केल्याने मिळते, उचित वागण्याने मिळते. ती अनुचित वागण्याने मिळणार नाहीये. एखादी व्यक्ती देशद्रोहाच्या पातळीवर जर अनुचित वागत असेल तर तिला ठारच मारलं पाहिजे, यात काही वाद नाही. पण आपल्या जवळचीच व्यक्ती असेल आणि ती जर का उचित वागत नसेल तर मात्र काय आहे, तिला प्रत्येक वेळी आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि त्यातूनच हे 3 वर्ड्स येतात, कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. हे 3 वर्ड्स येतात. कुसंगती ही टाळलीच पाहिजे कारण ती अनुचित आहे. आत्ता जो काय विचार जो आलेला आहे तो नको असलेला विचार आहे, अनुचित विचार आहे. आणि तो अनुचित विचार आपल्याला बाजूला करावा लागेल. कुसंगती टाळावी लागेल, सत्संगती मिळवावी लागेल प्रयत्नपूर्वक. कारण सत्संगतीशिवाय माझे विचार आत्मस्वरूपाकडे जाणार नाहीत. आणि विसंगती ही कष्टाशिवाय सहन केली पाहिजे. म्हणजे कष्टाशिवाय सहन करतो हे बोलणं सुद्धा नसतं. उदाहरण द्यायचं झालं, नवरा बायकोंमध्ये नवरा परमार्थ करणारा आहे, बायको परमार्थ करणारी नाहीये. पण आता काय एकमेकांना सोडून देणार का? मग ही विसंगती आहे. मग ही काय केली पाहिजे? कष्टा वाचून सहन केली पाहिजे. दोन्ही बाजूला कष्टा वाचून जोपर्यंत सहन होत नाही तोपर्यंत काय आहे, हे जे काय उचित अनुचित आहे, अनुचित वागणारे असतील तरी सुद्धा आपल्याला काय करतात, ते आपले जवळचे आहेत म्हणून तिथे आपल्याला थोडीशी क्षमा दाखवली पाहिजे. पण तो अधर्माने वागणारा असेल तर तो आपला जरी असला तरी त्याला दया दाखवायची गरज नाही. अर्जुनाला काय झालेलं आहे, अधर्माने वागणारे सगळे समोर आलेले आहेत पण ते जवळचे वाटायला लागलेले आहेत. हा विचार त्याचा अनुचित आहे, तो विचार चालणार नाही. कारण तो कसा आहे, देशद्रोहाच्या पातळीवर आहे, अधर्माचा विचार आहे. अशी उचितता आणि अनुचितता ही आपल्याला समजली पाहिजे. कारण तसे करण्यात पुष्कळ प्रकारांनी मला दोषच दिसत आहे. म्हणजे उचित वागणं सोडून देऊन अनुचितपणा तो सांगतोय
अधर्माने वागणं हे त्याला उचित वाटायला लागलेलं आहे अर्जुनाला. क्षात्र धर्म हा त्यांनी पाळायचा सोडून तो बाजूला काढून टाकला आणि युद्धातनं पळून जावंसं वाटणं हे अनुचित आहे त्याच्या दृष्टीने, तरी त्याला ते उचित वाटायला लागलंय. आणि त्याचं कारण काय आहे की हा जो मोह आहे तो असं अनुचित उचितची उत्तरं नीट देऊ शकत नाही. म्हणून माझं अंतःकरण हे कायम कसं असलं पाहिजे, शार्प असलं पाहिजे. ते उचित अनुचित विषयी लगेच वर्गीकरण तयार करणारं असलं पाहिजे आणि वर्गीकरण करून त्याचा निर्णय तिथल्या तिथे घेणारं असलं पाहिजे. पुढची ओवी असं सांगते, म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे मग अधर्मोची आरोपे कुळा माझी. आता त्याला पुढे काय झालं की हे युद्ध होईल आणि युद्धामध्ये अनेक वीर मरतील आणि अनेक वीर मेल्यामुळे त्यांच्या स्त्रिया काय होतील, वैधव्य पावतील आणि मग ती वैधव्यता जी आहे ती काय करेल. म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे, मग अशा नंतर उर्वरित कुळांमध्ये अधर्म वाढेल. मग असा जो मग अधर्मूची आरोपे कुळा माझी, मग असा जो अधर्म माजेल मग त्याचा जबाबदार मी होईल, असं अर्जुनाचं म्हणणं आहे. बघा, म्हणजे कुळधर्म कुळाचाराचा विचार केला तर तुझा आत्ता जो काय धर्म आहे तो केवळ युद्ध करण्याचा असताना तू जर का त्यांच्या याचा विचार करत असशील तर तो अत्यंत चुकीचा आहे. तू अशा पद्धतीने विचार करून उपयोग नाही. आणि मग त्याच्यावर अर्जुन काय म्हणतोय, एथ सारासार विचारावे, असं त्यांनी म्हणलं की मग कुळात जर का अधर्माने प्रवेश केला तर सत्य काय आणि असत्य काय हे कळणारच नाही. हा विचार करणंच बंद पडेल लोकांचं. अधर्म वाढेल, अनेक गोष्टी घडतील, त्या काही मला तुला सांगता येत नाही भगवंता, असं अर्जुनाला म्हणतोय. एथ सारासार विचारावे, हा सारासार काही आपण जो सारासार विचार करतो तो नाही. इथे सत्य काय असत्य काय याचा विचार आहे असं. मग आता कोणत्या कर्माचं अनुष्ठान करावं हा नियम राहणार नाही. शास्त्राने जे करावे सांगितले ते करणार नाही आणि मग जे नाही करावे ते केले जाईल. मग असा जो निषिद्ध वर्तनाचा जो विचार आहे ते सर्वच विचार फोफावतील आणि हवे असलेले विचार मात्र बाजूला पडतील. म्हणजे एकूण काय होईल की कुळधर्म म्हणजे जो कुळाचार आहे तो नीट काही घडणार नाही. म्हणून मी युद्ध करत नाही, हे अर्जुनाचं सगळं काय आहे, भगवंताला पटवणं चालू आहे, हे त्यातलं उत्तर आहे. उत्तमा अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म. मग जाती धर्म काय होईल, जातींचा अनाचार माजेल वगैरे ह्या सगळ्या भाषा तयार झाल्या आणि अशा वर्णसंकरातनं मात्र मग काय होऊन जाईल, आपल्याला जे काय नीतिमान जीवन आहे ते जगता येण्याची व्यवस्था नाही. आता याच्यावर अर्जुनाचं म्हणणं आहे, आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे ते शस्त्र सांडूनी सहावे बाण यांचे. आता इतक्यावरही जे जगणं आहे ते त्यापेक्षा आपण शस्त्र टाकून यांचे बाण सहन करावेत एवढे बरे. अध्यायाच्या शेवटी काय म्हणतोय, अर्जुनाचा विषाद इतका पुढे गेला की तो काय म्हणायला लागला की आता काय करावं, आता यापासून बाजूला जावं, तू आपला रथ काय कर भगवंता, तू मागं घे. आता ही जे काय पळपुटेपणा जो आहे हा पळपुटेपणा हा आपल्यामध्ये सुद्धा येण्याची व्यवस्था असते. याचा विचार काय आहे की आपल्यामध्ये जर असा काही पळपुटेपणा असेल आपल्या धर्मापासून, माझं जे काय धर्म आहे, प्रत्येकाने आपल्या घरात काय आहे, प्रत्येकाचा एक एक धर्म आहे, प्रत्येकाचं एक एक वागणं आहे आणि ते वागणं कसं असलं पाहिजे तर ते नीतिमान असलं पाहिजे, ते न्यायाला धरून असलं पाहिजे. आणि हे सगळ्या वागण्याचा मला काय फायदा, हा त्यातला विचार करण्याची गरज आहे. असं न्याय नीतिमान धर्मानी असलेलं वागणं जे आहे ते माझ्याकडनं योग्य ती कर्म करून घेतं आणि योग्य ती कर्म जर का माझी निष्काम बुद्धीने झाली तर मला त्याचं फळ चित्तशुद्धी असं मिळतं. आणि परमार्थाच्या अभ्यासामध्ये चित्तशुद्धी आणि चित्तशांती ही खूप महत्त्वाची बाजू आहे. आणि ती बाजू जर मला कळली नाही तर मग काय होऊन जातं, माझं असं नको असलेल्या विचारांनी मन मोहित होऊन जातं, ग्रस्त होऊन जातं. आपल्याला जर का विचार करायचा असेल म्हणजे निष्काम कर्मोपासनेच्या जीवावर त्याच्या विचारावर जर यायचं असेल तर आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की विधींचं पालन केलं पाहिजे, निषिद्ध वर्तन केलं नाही पाहिजे. आता निषिद्ध वर्तन जर मला टाळायचं असेल तर विधी समजून घ्यायला पाहिजे आणि विधी समजून घेतले, संतांवर श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा आणि
त्यांनी सांगितलेल्या ग्रंथांवर श्रद्धा. अर्जुनाची जी काय बुद्धी होती पहिल्या अध्यायाची, ही त्या भगवान श्रीकृष्णांकडे पाहण्याची ती एक सामान्य दृष्टी होती. लक्षात येईल तुमच्या, त्याला भगवंत हे कळलेलेच नव्हते तोपर्यंत. दुसऱ्या अध्यायापासून भगवंतांनी झलक दिली आहे. दुसऱ्या अध्यायापासून अर्जुनाला समजावून सांगितल्यानंतर, म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला पाहायला गेलं तर झाडलंच आहे. थोडक्यात पहिल्या काही म्हणूया श्लोकांमध्ये झाडलेलं आहे, आणि झाडल्यावर मग अर्जुनाच्या लक्षात आलेलं आहे. कारण अर्जुन ही व्यक्ती अतिशय नीतिमान आहे आणि योग्य वागणारी आहे, म्हणून अर्जुनाच्या लक्षात आलं. आपल्या लक्षात काय येत नाही हा विचार करायची गरज आहे. तेवढं नीतिमान व्हायला पाहिजे. मला अर्जुन व्हायचंय, मला ना धृतराष्ट्र व्हायचंय, ना दुर्योधन व्हायचंय, ना दुःशासन व्हायचंय, मला अर्जुन व्हायचंय. कारण अर्जुनाचं जे लक्षण आहे ते सुमन आणि शुद्धमती आहे, ते त्याच्याजवळ असल्यामुळे भगवद्गीता त्यांना सांगितली गेली अर्जुनाला, आणि ती मला ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने अभ्यासायला मिळाली. म्हणून माझी कर्म जी आहेत ही नेहमी नीतिमान आणि शुद्धमान असली पाहिजे. ती शुद्ध असतील तर ती माझं अंतःकरण शांत करतील, शुद्ध आणि शांत करतील, आणि त्या शांत अंतःकरणामध्ये परमार्थाचा विचार आहे. आपला विचार जो आहे, अर्जुनाला युद्ध करायचंय, पण मला काय करायचंय, मला ही ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे. त्यातलं जे आनंद रूपता जी आहे ती मला समजून घ्यायची आहे, आणि तीच जर मला समजून घ्यायची असेल तर मला काय केलं पाहिजे, माझ्या कर्मांकडे माझी वृत्ती, माझी सतत लक्ष असलं पाहिजे. माझी कर्म कशी चालली आहे. मी दोन व्यक्ती माझ्यासमोर येतात, माझीच मुलं असतात. एक मुलगा माझ्या पुढे येतो, ती नंतर माझी मुलगी पुढे येते, तिची मैत्रीण पुढे येते, आणि ज्यावेळी त्या दोघींकडे माझा पाहण्याचा विचार येतो, दोघींना काही वस्तू वाटून द्यायची वेळ येते, त्यावेळी जर का दृष्टी काय म्हणूया माझ्या मुलीकडे जर का ती थोडीशी पॉझिटिव्ह असेल, म्हणजे देण्यामध्ये हात सैल असेल, आणि इकडे जर का देण्यामध्ये हात सैल नसेल, तर माझं काय झालेलं आहे. हा लक्षातच घ्यायची गरज आहे की अगदी थोडके प्रसंग असतात आपल्या आयुष्यामध्ये, की हा माझा आणि तो लांबचा असा होऊनच जातो. यालाच तर जीवजीवातला भेद म्हणतात. हा जीवजीवातला भेद तयार काय झाला, त्याचं कारणच आहे माझी नीतिमत्ता. माझं वागणंच चुकलेलं आहे, माझं वागणंच अधर्माचं झालं, हे मला कळतच नाही. माझ्या खूप गोष्टी लक्षात येत नसतात की मी त्या वेळी त्या खूपच त्या वेळी त्या सुधरवून घ्यायची गरज असते. माझ्या मुलांबरोबरचं वागणं असतं, माझ्या मित्रांबरोबरचं वागणं असतं, माझ्या सगळ्या आसपास जवळचं वागणं असतं, ते मला खूप चेक करण्याची गरज असते. पण ते मी कधी चेक करत नाही. मी सोयीस्कर स्वीकारत असतो सगळं, की जे सगळं टी व्हीमध्ये सिरियलमध्ये कसं सोयीस्कर स्वीकारलं जातं, तसं नाही आहे. जीवन तसं नाही आहे. आनंदाकडे जायचं असेल तर सोयीस्कर नाही चालणार. ते आनंदरूप होण्यासाठीचं जीवन तयार करायचं असेल तर ते आपल्याला न्याय नीती धर्मानी वागणं असलेलं पाहिजे. अर्जुनाचा धर्म युद्ध करण्याचा होता. माझा जो धर्म आहे तो मी करावा. मला जी काय नोकरी मिळाली आहे तो धर्म, मला जे काय घरात करायचं आहे तो धर्म, ते सगळे धर्म मी व्यवस्थित पार पाडत असेल तरच माझं चित्त शुद्ध आणि शांत होण्याची व्यवस्था आहे. आणि मी काही वागेल आणि काही करेल आणि मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करेल, अजिबात ज्ञानेश्वरी कळण्याची व्यवस्था नाही. हां, हे लक्षातच घ्यायची गरज आहे. आपण काय करत असतो, आपलं वागणं एका बाजूला असतं आणि आपलं दाखवणं एका बाजूला असतं. हे दाखवण्याचे दात आणि खायचे दात ही भाषाच नाही. सगळे दात स्वच्छ असावेत अगदी. हां, जे आत तेच बाहेर, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. कधीतरी आपण उघडे पडतोच वागण्यामध्ये, हे चालणार नाहीये. माझ्या अंतःकरणामध्ये जर का शालीनता, नंतर सहृदयता, सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहण्याची जी काय दृष्टी आहे, आता 12 प्रकारच्या भेदातनं माझी सुटका करून घ्यायची असेल तर जीवजीवातला भेद तोच आहे ना. अर्जुनाच्या ठिकाणी काय झालं, ते जवळचे वाटायला लागले. म्हणजे त्याला जवळच्यांवर जो अन्याय होत होता तो पण निघून गेला त्याच्या डोक्यातनं, की आपल्याच वर झालेला अन्याय, आपल्याच काय म्हणूया पत्नीवर झालेला अन्याय, तो सुद्धा विसरला. बरोबर आहे. हा विचार किती काय आहे, चुकीचा आहे की. भीमाच्या लक्षात होता, कारण त्याला ते बघायचंच होतं, त्याला काही अडचण नव्हती. पण अर्जुन मोहित झाला ना. युद्ध करण्याविषयी भीम मोहित नव्हता. बाकीचे 5ही जण मोहित नव्हते, उरलेले 4ही. ते काय होते, त्यांना कळलेलं होतं युधिष्ठिरा सगट, की आता काय आहे, युद्धाशिवाय पर्याय नाहीये. शेवटचा पर्याय म्हणून युद्धाचा स्वीकारलेला आहे. पण अर्जुन झाला मोहित, आणि अशा मोहितपणामुळे आपण आपल्या स्वकर्माविषयी आपण काय होऊन जातो, बाधित होऊन जातो. आपल्याला ती कळेनाशी होतात.
आणि अशी कळेनाशी होतात, त्यावेळी मग आपल्या हातून काय होतात, चुका घडायला लागतात. मग अशा चुका जर का आपल्या हातून घडायच्या नसतील तर काय आहे, हा जो विषाद झालेला आहे अर्जुनाचा, तो मला काय झाला पाहिजे, त्यातून मी सुद्धा बाजूला आलो पाहिजे. तो विषाद त्याला झाला हे बरोबर, पण माझ्या अंतःकरणात जर असे काही विषाद काय म्हणूया ठाण मांडून बसलेले असतील की ज्या अतिशय चुकीच्या कल्पना आहेत, तर त्या चुकीच्या कल्पना मला वेळीच काढून टाकण्याची गरज आहे. आणि त्या चुकीच्या कल्पना या वेळीच काढून टाकल्या गेल्या नाही तर माझी निष्काम कर्मोपासना होण्याची व्यवस्था नाही, की जी परमार्थाची काय आहे, बेसिक इमारत आहे. म्हणजे तो अभ्यासाचा एक पाया आहे, की माझं जर का चित्त शुद्ध आणि शांत नसेल तर मला आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही. हे ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने जर आपल्याला कळून आलं तर मग आपण काय आहे, पहिला अध्याय समजलो अशी भाषा आहे. पहिल्या अध्यायाचा विचार करताना एक आता संपलेलाच आहे पहिला अध्याय, पण त्याची आपण जर का एक सारांश रूपाने विचार करण्याची जर का एक भूमिका तयार केली तर पहिल्या अध्यायाच्या निमित्ताने अर्जुनाला विषाद झाला, असा विषाद माझ्या अंतःकरणात असता कामा नये, ही भाषा आपण आतमध्ये पक्की ठरवू शकतो. पण त्याही पेक्षा वेगळं काय आहे पहिल्या अध्यायाचं वैशिष्ट्य, की जे भगवद्गीतेत मिळणार नाही, त्या माऊलींच्या ओव्या. हां, की जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, अति हळुवार चित्ता, नंतर शब्दे विण संवादीचे, किंवा अधिकार सांगणारे विषय, की ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, किंवा तुम्ही संत रूपाचे आहात, तुम्ही माझ्यावर कृपा करा, अतिशय नम्रता, हे सगळे विचार आपल्याला आनंदाकडे घेऊन जाणारे आहेत. विषादाचा विचार आपण एक वेळ काय म्हणूया 2 नंबरला ठेवूया, पण माऊलींनी सांगितलेला माऊलींचा जो विचार आहे मनोगतातल्या ओवींचा, तो आपल्याला करणीय आहे. परमार्थाच्या अभ्यासात जे काही पुढे गेलेली लोक आहेत त्यांना हा विचार करण्याची गरज आहे. आणि तो जर विचार केला माऊलींच्या काय म्हणूया विचाराला धरून, किंवा जाणतेने गुरु भजीजे, काय सुंदर ओवी आहे, तेणे कृतकार्य होईजे, की शाखा पल्लव संतोषे मूळ सिंचने, किंवा आणखीन एक ओवी काय, मज हृदयी सद्गुरू. हां, मग मज हृदयी सद्गुरू असतील तर सद्गुरूंची जी काय कृपा आहे ती आपल्याला मिळवायची कशी, ह्या सगळ्या ओव्या ज्या आहेत माऊलींच्या मनोगताच्या, त्या अभ्यासाच्या ओव्या आहेत. त्या ओव्यांचा विचार आपल्याला मुख्य करणीय आहे. कारण या अध्यायाचं जेव्हा शेवट करायची वेळ आली त्यावेळी मी माझ्या श्रीगुरूंना विचारलं की अहो आता या इथं अर्जुनाचा विषाद जर का 1 तास सांगायचा म्हणला तर मी सांगायचं काय म्हणलं. कारण मला वेदांताचा अभ्यास म्हणजे मी तो आत्मा आहे हे वाक्य बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही. आता करायचं काय म्हण. तर ते म्हणाले की या ओव्यांमध्ये रेंगाळायचं नाही. आपल्याला अभ्यास काय करायचा आहे तर तो अद्वैत चिंतनाचा करायचा आहे. आणि ते अद्वैत चिंतन माऊलींच्या ओव्या जिथं सांगतात त्याच ओव्यांचा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास तू 1 तासात पूर्ण कर. आणि तसाच 1 तासात मी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या आज्ञेनुसार. आणि मग आता पुढच्या तासापासून आपण दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करू. पाहायला गेलं तर भगवद्गीता ही दुसऱ्या अध्यायातच संपलेली आहे. म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा विचार इतका महत्त्वाचा आहे की तो आत्मरूप करण्यापर्यंत आपल्याला सोडतो. त्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण पुढच्या तासाला करण्याचा प्रयत्न करूया. पण आता मात्र इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.